नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 12 वाजतायत. या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं. एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा. अहमद पटेल आता नाहीत, पण एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात आधी मला माहिती आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला. तर राजकारणामध्ये काहीही अशक्य नसतं, राजकारणात सगळ्या शक्यता असतात, असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला. संजय राऊतांचं वक्तव्य मला माहिती नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होत्याची देखील चर्चा होती. काही आमदार नक्कीच चालले होते. पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही. आता अहमद पटेल नाही आहेत. अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही. का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला. आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे. इथे बरेच जण म्हणतात की ज्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या, असं बरेच जण म्हणतात. आता संजय राऊत साहेबांना याच्यातलं जास्त माहिती असेल, मला याच्यातली कमी माहिती आहे, परंतु अशी चर्चा निश्चित होती. तर एक संजय राऊतांचं मोठं विधान समोर येतंय. एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते, असा संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय. पृथ्वीराज चव्हाणांना तुम्ही विचारा. अहमद पटेलांशी काय चर्चा झालेली होती? पहाटे ही चर्चा झाली होती आणि याची माहिती फक्त मलाच आहे, असं संजय राऊत म्हणाले. राजकारणामध्ये काहीही अशक्य नसतं, राजकारणात सर्व शक्यता असतात, असं संजय राऊत म्हणालेत. याच संदर्भात आपण बोलूयात. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. नरेशजी, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. संजय राऊत म्हणतायत एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. संजय राऊत यांना कालचं जे काही होळीची भांग जी त्यांनी घेतली होती ती कदाचित उतरली नाही असं म्हणता येणार नाही, कारण ते रोजच सकाळी भांग पिऊन वक्तव्य करत असतात आणि स्वतः कायम माध्यमांच्या मध्ये राहण्याकरता हे त्यांचे सर्व प्रकार असतात. मला संजय राऊत यांना प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्हाला माहित होतं की पृथ्वीराज चव्हाण यांना एकनाथ शिंदे भेटले होते, त्यांची चर्चा झाली होती, तर तुम्ही एकनाथ शिंदेना घाबरत होतात का? तरी सुद्धा तुम्ही त्यांना नगरविकास मंत्री केलं, नेते केलं, म्हणजे त्यांना घाबरून केलं का? म्हणजे त्यांची ताकद आहे ही मान्य आहे का तुम्हाला? संजय राऊत की एखाद्या नेत्याच्या मागे जर सर्व पक्ष, जे सत्ताधारी पक्ष जर मागे लागत असतील की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो, तर त्या माणसाची तेवढी कॅपॅसिटी असेल, लोकांमध्ये त्यांची प्रतिमा असेल आणि म्हणून सर्व पक्ष त्यांच्या मागे लागत असतील, हे तुम्ही मान्य करा. अहो, तुम्हाला साधा नगरसेवक सुद्धा इतर पक्षवाले करणार नाही, कारण तुमची ती योग्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावरती जे आपला जो काही जळण्याचा प्रकार आहे, त्यांच्या ताकदीवरती जो तुम्ही जे जलन होती है आपकी, हे थोडस मान्य करताय तुम्ही, एवढंच मला या ठिकाणी बोलावं. बरं नरेशजी, आणखी एक गोष्ट ती म्हणजे संजय राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाणांना विचारलं, त्यावरती ते म्हणाले संजय राऊतांचं वक्तव्य मला काही माहित नाही, म्हणजे असं बोलून त्यांनी सावध भूमिका घेतली. म्हणजे याचा अर्थ संजय राऊत यांनी पुन्हा सकाळी भांग पिऊनच वक्तव्य केलेलं आहे. कारण यापूर्वी पण ते अशाच पद्धतीची वक्तव्य करायचे की आज सरकार पडणार, उद्या सरकार पडणार, 10 दिवसात सरकार पडणार. आणि मला याच्या पुढे जाऊन बोलायचंय, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, त्यांची योग्यता आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ते एवढे लोकप्रिय आहेत की प्रत्येक पक्षाला वाटतंय की त्यांनी आमच्याकडे यावं, आमच्या सोबत राहावं. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. बरं नरेशजी, धन्यवाद. तुम्ही प्रतिक्रिया दिलीत न्यूज 18 लोकमतशी बोलून त्याबद्दल. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत आहेत. अतुलजी,
संजय राऊतांचं एक मोठं वक्तव्य, त्यांचा एक मोठा दावा समोर आलाय की ते म्हणतायत एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. अहमद पटेल यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती दिल्लीमध्ये पहाटे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता असं आहे की मी नरेश म्हस्के साहेबांना ऐकत होतो. हां. त्यांचं म्हणणं होतं की ते इतके पॉप्युलर आहे की प्रत्येक पक्षाला वाटतं की ते आमच्याकडे असावे. हम्म. अमित शहांना वाटतं का? असं ऐकून आलो आम्ही की अमित शहांना वाटतं की एकनाथराव शिंदेंनी त्यांची पार्टी जी आहे ती विलय करावी अशी चर्चा आहे बीजेपी मध्ये. मग आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू अशी पण काही चर्चा झालेली आहे. काँग्रेस सोबत जी चर्चा झालेली आम्हाला कल्पना नाही किंवा रुमर्स मध्ये पण नव्हतं ते. बरं. धुवा दिसला तर कुठे आग असते ना. ना धुवा पाहिला आम्ही ना आग पाहिली. तर ही चर्चा होती किंवा नव्हती आणि कुठं होती ते संजय राऊत साहेबच सांगू शकतील. पण जे म्हस्के म्हणाले ते कदाचित म्हस्केंना हे म्हणायचं असेल, म्हस्केंना माहित असेल. बरं अतुलजी हे जे काही तुम्हाला विचारायचं ना थेट तुम्ही नरेश म्हस्केंना विचारू शकता. तेही आहेत फोन लाईन वरती. नाही तर नरेश म्हस्के साहेबांच्या वक्तव्यावर म्हटलं की ते इतके पॉप्युलर आहेत की प्रत्येक पक्षाला ते हवेसे वाटतात. तर आम्ही असं ऐकून आलो की अमित शहांना पण वाटतं की ते पार्टी मर्ज व्हावी, त्यांनी बीजेपी मध्ये यावं, मग मुख्यमंत्री. अमित भाईंना काय वाटतं हे अतुल लोंढेंनी विचारण्यापेक्षा मी अशी अनेक उदाहरणं देतो की अनेक पक्षात काही लोक आहेत की स्वतःला आता ते पक्षाचे कट्टर समर्थक, पक्षाचे कट्टर प्रवक्ते असं म्हणत असतील. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी बाजूला गेल्यानंतर शिवसेनेपासून 4-4 दिवस शिंदे साहेबांना भेटण्याकरता मला पक्षात घ्या हे म्हणण्याकरता साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर उभी होती. हे मी स्वतः पाहिलेले आहे. आणि त्याच्यामुळे त्या लाईन मध्ये अतुल लोंढे होता का? नाही मला बोलायला लावू नका अतुलजी. सांगता का? काही गोष्ट वैयक्तिक गोष्टी माहिती आहे, माझ्याकडे माहिती आहे की एकनाथराव शिंदे. मी तुम्हाला सांगतोय नाही अमित शहाबद्दल बोललात नाही तुम्ही म्हस्के साहेब एक दिवस असायला की तुम्ही सगळे लोक काँग्रेसच्या दारावर उभं राहाल. कृती काय असते, आपण यापूर्वी काय केलेलं आहे याच्याबद्दल मनामध्ये ते विसरू नका. बाहेर सगळेच राहतील म्हस्के साहेब. काँग्रेसच्या दाराबाहेर 2-4 वर्षानंतर सगळेच राहतील. अरे आम्ही म्हटलं उभं होतात ना 4 दिवस की मला घ्या म्हणून. कोणाच्या? मी साक्षीदार आहे ना. अरे मी साक्षीदार आहे ना. नरेश म्हस्के साहेब खोटं बोलू नका. साक्षीदार मी आहे अतुलजी. अतुल लोंढे कोणाच्या दारात कधी उभा नाही राहिला? तुम्ही काय तुम्ही बोलताय? अमित भाई बोलावं लागले. नरेश म्हस्के साहेब अरे अतुलजी तुम्ही अमित शहाबद्दल बोललात म्हणून मला या गोष्टी बोलावं लागल्या. नाही काही संबंध नाही आहे. अतुल लोंढे कधी चुकत नाही. आपण पूर्वी काय केलेलं आहे अमित तुम्ही म्हणा ना की बाबा पृथ्वीराज चव्हाण या चर्चा दिल्लीमध्ये सांगितलं मला या चर्चा दिल्लीमध्ये आहे. डायरेक्ट तुम्ही अमित भाई पक्ष विसर्जित या संदर्भात दिल्लीमध्ये आहे. तुम्हाला लागलं म्हणजे खरं आहे. नाही पृथ्वीराज चव्हाण तुमच्या पक्षाचे नेते आहेत ना. त्यांना तुम्हाला लागलं म्हणजे आहे. प्रतिक्रिया दिलेले तुमच्या मी जे सांगितलं ते खरं आहे म्हणून तुम्हाला लागलं असेल. अमित भाईंचा विषय बोललात. मी काय म्हटलं चर्चा तुम्ही आता साहेबांच्या दरवाजाच्या बाहेर उभे राहिलेली मंडळी मला माहिती आहेत ना. दाखवा ना तुम्ही, काढा ना, प्रूफ काढा आणि सांगा. अरे आता कशाला मला बोलायला लावता? आता मी तर बोललो ना डायरेक्ट. मी नावं सांगितली नाही. दाखवा काय प्रूफ काढा. आम्ही असे व्हिडिओ करून ठेवत नाही ना. आम्ही साक्षीदार आहोत ना. असं आहे की मी सत्य बोललो. पाव तुला जे बोललो आणि तुम्ही अमित भाई नरेशजी आणि अतुलजी दोघांनाही विनंती आहे की आपण ज्या मुद्द्यासंदर्भात बोलतोय की एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, जे वक्तव्य संजय राऊतांनी केलं त्या संदर्भात आपण बोलतोय. अतुलजी तुम्हाला काय वाटतं याबद्दल? कारण पृथ्वीराज चव्हाण तुमचे नेते ते म्हणतात की मला काही माहित नाही. तर मग काय यामध्ये तुम्हाला वाटतंय? या संदर्भातली चर्चा आमच्या कुठल्याही कानावर आली नाही. एकनाथराव शिंदे साहेबांच्या संदर्भातली जी चर्चा आहे ती चर्चा आम्ही एवढीच ऐकली. दिल्लीच्या पॉलिटिकल कॉरिडॉर्समध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या पॉलिटिकल कॉरिडॉरमध्ये असेल की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी त्यांची पार्टी बीजेपीमध्ये मर्ज करावी, मग बीजेपीचाच मुख्यमंत्री होईल असं अमित भाईंनी त्यांना म्हटलं. अशी चर्चा आहे. मी काय असं म्हटलं नाही.
पण नरेश बिलकुल. म्हस्के साहेबांना असं लागलं ते, हां. कारण मग सत्य असेल ते त्यांना लागलं ते, तर बिलकुल. मग ते आरोप करायला अतुलजी, लागले खोटे नाटे दुसऱ्यांवर. अतुलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद आणि नरेश म्हस्के यांचेही धन्यवाद.